तुम्हाला जर तुमच्या गावाची, तुमच्या वॉर्डाची मतदान यादी जर डाउनलोड करायची असेल तर या व्हिडिओमध्ये आपण ती कशी करता येईल हे बघणार आहोत. तसेच तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल, म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये राहत असाल तर तेथील देखील मतदान यादी तुम्ही कशी डाउनलोड करू शकता वार्डानुसार ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट हे सिलेक्ट करायचं. इथे महाराष्ट्र ऑलरेडी सिलेक्ट असेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे. डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर तुम्हाला असेंब्ली जी आहे ती तुम्हाला सिलेक्ट करायची, जी तुमची असेल तुमच्यानुसार तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे. त्यानंतर कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला लिस्ट पाहिजे आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. व त्यानंतर तुम्हाला रोल टाईप सिलेक्ट करायचा आहे. फायनल रोल सिलेक्ट करायचा असेल किंवा जनरल इलेक्शन विधानसभा 2024 जे पाहिजे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. व त्यानंतर तुम्हाला कॅप्चा फिल हा करायचा आहे. व तुम्हाला खाली येऊन इथे बघा पार्ट नंबर अँड पार्ट नेम तुम्हाला इथे दिसेल. तर पार्ट नंबर 1 आणि त्यानंतर पार्ट नेम आहे. या प्रकारे तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इथे समोर सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला ज्या पार्टची डाउनलोड करायची आहे, जास्त करायची असेल तुम्ही सगळे सिलेक्ट करू शकता. तुमच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. सर्चचा ऑप्शन देखील दिलेला आहे. इथे तुम्ही जर एस टाकलं तर त्या नावानुसार तुम्हाला इथे खाली लिस्ट दिसून जाईल. आता इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड सिलेक्टेड पीडीएफ्स यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. तुम्हाला असं दिसेल सक्सेस 0, पण 2 मिनिटं थांबल्यानंतर हे बघा इथे सक्सेस आता झालेलं आहे 1. तर आता इथे तुम्हाला जे डाउनलोड झालेलं आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तुम्हाला पूर्ण पीडीएफ ही दिसून जाईल. नावानुसार तुमचा जो EPIC नंबर आहे त्यानुसार पूर्ण इथे दिसून जाईल. या प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची, वॉर्डाची लिस्ट ही बघू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला विचारा.